नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यकीय सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता 3600 महिलांचे फॉर्म भरून घेण्याचा विक्रम केला आहे. अजितदादांच्या या निष्ठावंत शिलेदाराने केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना काळेपडळ येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयातून हजारो नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा सेवा उपक्रम चालवला आहे. यावेळी राज्य व केंद्र शासनाच्या सर्वतोपरीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन निनाद टेमगिरे पाटील यांनी सर्व नागरिकांना केले आहे. या कामाबद्दल भाजपा नेते दिलीप तुपे पाटील यांच्यासह महिला व नागरिक यांनी निनाद टेमगिरे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. पाहूया हा वृत्तांत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून योजना राबवण्यासाठी 3600 फॉर्म आत्तापर्यंत आम्ही महिलांचे भरून घेतले आहे. काय होतंय, आमच्या काळेपडळ भागापासून आमचं हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचं अंतर लांब आहे आणि भरपूर महिलांची लाईन त्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येकाला टायमिंग वेळ देता येत नाही आहे ह्या गोष्टीसाठी. त्यासाठी मी हा उपक्रम आपल्या ऑफिसमध्ये राबवत आहे आणि यासाठी मला चांगला प्रतिसाद महिलांकडून भेटलेला आहे. मीही ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने त्यांचे फॉर्म भरून घेत आहे. त्याचबरोबर PM शिलाई मशीन योजना त्याचेही मी फॉर्म चांगल्या पद्धतीने भरून घेत आहे. त्याचेही जवळजवळ 1200 फॉर्म माझ्याकडे आत्तापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर आयुष्मान भारत कार्ड असेल त्याचंही मोफत वाटप मी करतो आहे. त्याच्यानंतर मतदान नोंदणी मोफत करतो आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड लिंकचं कामही मी चांगल्या पद्धतीने आपल्या ऑफिसमध्ये करत आहे. आपल्या या निनाद टेमगिरे पाटील योजना कचेरीच्या मार्फत चांगल्या पद्धतीने मी इथं काम चालू केलेलं आहे. प्रत्येकाने ह्या योजना कचेरीचा आणि ह्या प्रत्येक योजनेतनं ती श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्याच्यानंतर माझ्या वैद्यकीय गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय किंवा आर्थिक दुर्बल घटक रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा यासाठी मी ही वैद्यकीय मदत कक्ष म्हणून हे ऑफिस चालू केलेलं आहे आणि ह्या सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे ही मी सर्वांना विनंती करतो. आणि असा प्रतिसाद मला भेटला की मलाही आनंद होतो आहे आणि इथून पुढेही काळात मला काम करण्याची मला ऊर्जा मिळणार आहे हे मी सर्वांना सांगत आहे. आता तर जवळजवळ लाडकी बहीण योजना तिच्यात जवळजवळ 3 ते 4 हजार लोकांचे फॉर्म जमा करून घेतले. त्यांना पाहिजे ती सुविधा त्यांनी स्वतःहून म्हणजे ज्याचं 1 रुपया कोणाचा नाही घेता ते सगळं काम एक चोख पार पाडतात. म्हणजे त्यांच्या पक्षाच्या थ्रू अजितदादांच्या थ्रू हा एक चांगला मोठा उपक्रम तो राबवतो. समाजसेवा एक म्हणजे रुग्णांचं ते हे अर्थसहाय्य वगैरे लोकांना मिळवून देणं हे पण त्याचं मोठं कार्य आहे. ह्या भागात नाही तसं जिल्ह्यातच कार्य आहे त्याचं मोठं. या भागात पण गोरगरीब गरजेला जनतेला मी निम्या रात्रीसुद्धा तो अवेलेबल राहतो हे फार महत्त्वाचं आहे. असं सगळं सोडून कोण असं काम समाजासाठी करीत नाही. खूप छान वाटतंय. जवळच आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी ही सुविधा केलेली आहे. खूप छान आहे. चांगली योजना काढली अजितदादा पवारांनी महिलांसाठी. असं जवळची जवळ आपल्या भागात काय पडला असं हे काढून महिलांसाठी जवळ चांगलं केलं. असं कुठे जायची गरज पडत नाही आहे. जवळची जवळ आपलं होतं इथं योजना ही. निनाद दादा ह्यांनी पण चांगली योजना इथे जवळ आपल्या महिलांसाठी कुठे जायची गरज नाही. त्यांचं अभिनंदन.